गाइस प्रो टिप, अगर कहीं भी घूमने जाओ तो सनस्क्रीन लेके जाओ. टाकते राव हे. ते कुत्र्याच्या फायटिंगच्या मोड मध्ये. अप्रूव्ड. या 3 खिडक्या आहेत तिथं 1, 2 आणि 3 आता थांबायला लावले आणि ते आमचा फोटो काढणार आहेत आता. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललोय बाहेर फिरायला आणि संडे आहे आज. आणि मेन गोष्ट, हा ब्लॉग खूप उशिरा चालू केलाय. ऑलमोस्ट आम्ही आता जिथे चाललोय तिथे आम्ही पोचायला आलोय आणि तेव्हा मला आठवलं की अरे मी तर ब्लॉग चालूच नाही केला. तर का चालू नाही केला? कारण मी फक्त असे हे कपडे घालून अशी बाहेर निघाले आणि आम्ही झोपलो अक्षरशः दोघी पण. आता आमची झोप झाल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटलंय आणि त्यामुळे आता आम्ही ठरवलं की आता आपण ब्लॉग चालू करू शकतो. म्हणून आम्ही अशाच अवतारापुढे आलोय. दोघी पण मस्त इथं झोपलेलो आणि ह्याला इकडे मागे असं पाठवून दिला, हा लपतोय. आणि आता झाली झोप. आम्ही आलोय जुन्नरला. आमचा खूप दिवसांपासून प्लॅन चालू होता लेण्याद्री, ओझर आणि शिवनेरी गडावर जायचा. आम्ही अजून एकदाही गेलेलो नाहीये. मी गेलीये मनीमाऊ सोबत. हा, ही गेलीये. ठीक आहे. तर मला खूप दिवसांपासून जायचं होतं पण पप्पा आम्हाला घेऊन जात होते. आता फायनली आम्ही चाललोय. पप्पा आम्हाला घेऊन चालले. खूप एक्सायटेड आहे मी. आणि खूप गरम नको व्हायला त्यामुळे आम्ही असं मिनिमल, आम्ही असं समर कुर्तीज वेअर केल्या. खालच्या पिशवीत छोटी तू चॉकलेट खायला. हो, हे बघा हे लोक खात आहेत आईस्क्रीम आणि मला आईस्क्रीम खाल्ल्यावरती लगेच सर्दी होती त्यामुळे मी आम खाऊन इसमें कुठली नाहीये. आणि मी असं प्रत्येक वेळी विसरते व्हिडिओ घ्यायचं. का काय माहिती. घे रे प्रसाद. आणि आता जस्ट खूप घाण रिग्रेट झालंय मला एका गोष्टीचं. मला म्हणजे आम्हाला सगळ्यांना. आम्ही टोप्या नाही आणल्या. मी स्टोल आणली. मी पण आणली होती तर पण घरी आहे ना. ब्लॅक अँड व्हाईट आहे. ब्लॅक आणि एक व्हाईट 2 टोप्या आहे आपल्याकडे. असो आम्ही तरी आणले पण पप्पान प्रसाद काय करणार. आम्ही तिघींनी पण स्टोल आणला. आम्ही तिघी पण हुशार आहे. का थांबलो आपण? आई एवढ्या लांबच पार्किंग करायची. पुढे जाऊ ना जरा. किती असं बाबा चालायला? बस येते रिटर्न. रिव्हर्स आणता येते. आणि नुसती खाती. तर कुठे नाश्ता पण नव्हता केला. ओई किती खोट. मम्मी काय म्हणते नाश्ता पण नव्हता केला. 1 प्लेट पोहे खाल्लेत. तर आता आम्ही आलोय. ते सगळं खाल्लेलं. ते बसून रेणुका लिहिलंय माझी वसती. आता आम्ही इथे उतरलोय आणि इथे फुल पार्किंग सगळं फुल आहे सगळीकडे. प्रसाद काचा लावून येताना. आणि हे राहून आलं झालं का मी व्लॉगिंग चालू. माझा व्लॉग बघ. तर आता मी सनस्क्रीन लावून घेते. घरून लावून आले होते. ह्याच्यासाठी मी मेकअप केला नव्हता की मला इथे येऊन परत सनस्क्रीन लावून. काय बोलली? मेकअप नव्हता केला. थांब. हा लायनर लावलंय. मग काय फक्त लायनर म्हणजे मेकअप नाही. बाकी काय केलंय का? बघ. बरं तर लागले हे आमचे ब्लॉगर चालू झाले. एक नंबरची लटकी. हे बघा तिची सनस्क्रीन माझ्या हातात दिली. ती पण सनस्क्रीन लावते. मला म्हणते माझा व्हिडिओ काढते लगेच. आणि मम्मीचे काय ब्लॉग संपत नाहीये. हेलो से हेलो. गाइस प्रो टिप, अगर कहीं भी घूमने जाओ तो सनस्क्रीन लेके जाओ. ये इसका सनस्क्रीन है. आई हैव माय मेडिकेटेड प्रोडक्ट्स. आणि मी अशी वेणी घातली आहे कारण आता मला माहितीये प्रचंड गरम होणार आहे. ऊन लागणार आहे. आणि प्रसाद का अजून आले नाही. मला असं वाटतं ते बसावं होता खाली. आता मी थोडस वर जाता थोडस मेकअप करणार आहे. माझी सनस्क्रीन तिकडून गेले. तुला पण लावायचं असेल ना आता. काय चाललंय? मी लिप ग्लॉस लावायला मुळे म्हणते काय बघू. हो मीला पण लाव. थांब आपण तुला ब्लश पण लाव. हस. स्माइल कर. स्माइल. आपण तो व्हिडिओ करू खरं. शर्मा की दुल्हन जो ब्याह के आई. चल तुम्हाला लावायचं मेकअप वर काय. सारखं काय थांबताय तुम्ही? हा
सारखं काय दमताय? पहिलं बोलून दमली आणि व्हिडिओ चालू करते का? आ काय सारखं सारखं तुमचं? चला पटकन, चला माझ्या मागं मागं आता या. चला चला माझ्या मागं मागं, चला 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 या माझ्या मागं. माझी बॅग घेऊन या. म्हणजे एवढ्या वेळची मी बॅग घेऊन फिरते, पण ह्यांना काय फरक पडत नाही. एवढं जड वज माझ्याकडे दिलंय ह्यांनी सगळं, पाण्याच्या बॉटल बिटल सगळं, त्याच्यामध्ये खायचं प्यायचं सामान. आणि हे लोक मस्त आयटीत चालले तरी रिकामे असेच. किती छान सगळं आहे बघा इकडे. काय हे नको तर टाकशील बाबा तू. आय डोंट ट्रस्ट यू ॲट ऑल. जा उडी मारतात. ही बघा हिला चक्कर येते. काय मुद्दाम करतेस. दर 5 मिनिटांनी ही अशी बसते आणि म्हणते किती दम लागतोय. चला हे बसले तर मी पण बसते. मीच दमले आता. खूप छान छान झाड आहेत इथं. व्हिडिओ काढायचे, फोटो काढायचे, पण हे चालणं काय संपत नाहीये. बसलो असं येऊन निवांत. परत बोल. पाय दुखणारा माणूस सगळ्यात वरती गेला. आम्ही इथं बसलोय. हा ना दम लागला. आणि गुड्डी काय माहिती तिकडे दिसतच नाहीये, गेली. पोहोचली गुड्डी. खूप छान व्ह्यू दिसतोय, पण जसा डोळ्यांना दिसतोय तसा कॅमेरामध्ये नाही दिसत आहे. वाटतंय छान, पण जो डोळ्यांना दिसतोय तो. ती म्हणते तुम्ही या जाऊ. उचलून न्यायचं. अरे हे काय आता उठणार ना, फक्त ते हे नाही होत, पुरण येत नाही. सावली तरी आहे. मम्मी पप्पा वर पोचलेत आणि हिला झोप आली. एवढं लास्ट पार ह्याच्यापर्यंत येऊ किती छान वाटतंय बघे. येऊन आता आम्ही दमलेलो आहे. आम्ही म्हणजे हे चल म्हणलं तुला नाही म्हणते. काय तर हे दोघं इथे येऊन बसले. फोटो पण काढून आणला आम्ही. बिछडी हुई मिल गई. तिला यायचं नव्हतं, आम्ही तिला बळबळ आणले. तर इकडे पप्पा खाली गेले. त्यांनी आम्हाला असं ह्या 3 खिडक्या आहेत, तिथं 1, 2 आणि 3 असं थांबायला लावले आणि ते आमचा फोटो काढणार आहेत आता. बाहेर गुड्डी हाय करा. मम्मीचं तिथंच व्लॉग चालू असतो. बरं चला आता. आणलाय माझा जादू. माझा आणलाय मी. कोणता आलाय पाणी का? बेसिंग आणू तिथलं.
अगं थांब की तोंड बिन धुवायचं लगेच का बॅग देते अडकवायला ह्यांना एवढा कंटाळा सगळ्या बॅग मला देतो हो कर क्या आता जरा मेरा पर्स तो उठाना दमला माझा बाबू परत प्रचंड वैतागलोय बघा सगळ्यांची तोंड घाम बघा खूप भूक लागली आम्ही कसं बसतो माग आता जेवायला जायचं थांबायचं त्यासाठी खूपच गरमी झाली हा अजून ओझरले नाही तरी पण करायचं हो आता वाजले 2 आणि पप्पांचं असं म्हणणं आहे की आता आपण जेवूया ओझरला जाऊयात आणि मग लेण्याद्रीला तर मग थोडंसं ऊन बसल्यानंतरच आम्ही लेण्याद्रीला जाणार कारण चालायचं तिकडे पण भरपूर आहे आणि ह्या प्रकारे आम्ही आता जेवायला पोचलेलो आहे तिचा पाय दाबत दाबत लगेच पोच हे आमचे आर्टिफिशियल बर्थडे नाही म्हणून हादरती आणि जास्त भूक नाहीये मला मग काय अजून चालायला जायचं म्हटलं मम्मी आता का ओढणी घेतलीस पण ते पण चष्मा लावून आणि आम्ही ही क्यूटशी गोष्ट घेतली आहे दाखव ओपन करून इथून ओझर गणपतीच्या इथून मिरर लस्सी प्यायची आहे ना सांगा आम्ही त्यांना अप्रूव्ड आणि आता चालवतोय प्रसाद गाडी चल बाय बाय नाही थोबडात देईल एक ऊन लागतंय आधीच प्रसाद शानपणा करू नकोस असला मार खाशील ना कधीच खाल्ला नसशील असा खोल प्रसाद ऊन लागतंय मारेल कुत्रा प्रसाद एक नंबरचा शायनिंग मारतोय ड्रायव्हर बना दिया हमने इसको मम्मी पप्पा गायब झालेत बघा कुठेच नाहीत मम्मी पप्पांना आम्ही इकडं ओझरला सोडून चाललोय अरे आहेत पुढं ते तिकडून येणार ते बघ तिकडं पुढे गेले काहीतरी बघायला तिथनं वर घ्यायची गाडी प्रसाद हा पूर्ण नाही बघा आमचा प्रसाद किती छान गाडी चालवतो आणि मम्मी पप्पा हे आता भाजी इथं भाजी मम्मी आवळा घे ना आवळा दाखव नीट मार घरी आहे तो का नाही हे बघ ते बघून तो म्हणतोय मिनी केदारनाथच आहे हा हे बघून ते असं सवारी घेऊन जातात ते त्यांनी तिथे लिहिलंय 1500 पर पर्सन म्हणजे एका सवारीचे तर मग प्रसादचं असं म्हणणं आहे की तिथंच कळलं मला आता की हे मिनी केदारनाथ हे मिनी केदारनाथच दिसतंय हा आणि केदारनाथ आणि हे किती ह्या दोघांना यायचं नव्हतं इथे हे दोघं गाडीमध्येच बसत होते आणि पप्पांना हो काय बोलले होते मी सो आता आम्ही आलोय लेण्याद्रीला आता किती चालायचं हे बघूनच टेन्शन येतंय थोडस चढूनच अशा प्रकारे दमलेले आहेत अजून हे आम्ही आलोय इथे तर कसं दाखवू बट एवढं आणि एवढं आणि त्याच्यापेक्षा अजून डबल म्हणजे एवढं आलं हा ते लोक इथे ही सवारी घेऊन चालतात तसं हिला जायचं होतं मागून पण एक सवारी आली आहे कुठे जायचं का सवारीत आम्ही चौघं घेऊ का तुला माझे पाय दुखतात म्हणून पायाचा प्रॉब्लेम आहे ते सांग माझा तिच्या पायाचा प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम आहे काय माहिती मला पण
पाण्याची बॉटल तर आपल्या आसपास संपली. त्यांना विचारलं मला असंच घेता का म्हणून. ते बघ तिथं छोट्या बाळाला आणलंय त्यांनी बसू. झालं आता. चल प्रसाद. तरी आम्ही 4:30 वाजून गेले तर आम्ही त्यानंतर निघालो, कारण जास्त ऊन पण नको लागायला अशा टाईमनुसार. कॅमेरामध्ये नाही कॅप्चर होते बट ते इकडे माकडं आहेत. मे बी ब्लर दिसत असेल थोडंसं, कारण ते खूप लांब आहे. काय प्रसाद काय आणि आम्ही तुला एवढं सहन करतोय त्याचं काय. ते पण तर माकड. मोबाईल खिशात ठेवतो काय केलं का. हो ठेवते ठेवते ठेवते. तर आमचे एक रिलेटिव्ह भेटले होते पप्पांना म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच. तर मग मी बाहेर जाऊ का, मागे जाऊ का. दोघांच्या घरी गेलते आणि आता ते आम्हाला खाली सोडायला आले तिथे. आणि फायनली आता मी निघालो इथून. माझ्या फोनची चार्जिंग संपली होती. समोर एक दुकान आहे, वर नाही गेलो त्यामुळे मी इथे दुकानामध्ये फोन चार्जिंगला लावला. आणि आता परत फोन स्विच ऑफ होणार आहे. सो मोस्ट प्रोबॅबली हा ब्लॉग हाच क्लिप लास्ट असेल.